सर्वांना प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावात सलाम। आज आपण उत्पत्ती या पुस्तकाचा 5वा अध्याय पाहणार आहोत। पहिल्यांदा आपण जेव्हा हा अध्याय वाचणार तेव्हा आपल्याला असं वाटणार की हा अध्यायामध्ये फक्त सर्व नावं दिलेले आहेत, पण जेव्हा देव आपले डोळे उघडतो तेव्हा या अध्यायामध्ये देवाची जी एक अद्भुत अशी योजना आहे ती आपल्याला दिसून येते। पापाचे परिणाम आपल्याला दिसून येतात, देवाची सहनशीलता आपल्याला दिसून येते आणि येशू ख्रिस्तामधील जी आशा आहे ती स्पष्टपणे आपल्याला दिसते। या अध्यायामधून ज्या आपण गोष्टी पाहणार आहेत त्यातली पहिली गोष्ट आहे देवाची योजना कधीच थांबत नाही। आदामाने पाप केले, त्याच्यानंतर सर्वांना असं वाटले असेल की आता देवाची योजना थांबली, आता सगळे काही प्लॅन जो होता तो डिस्टर्ब झाला, पण तसे झाले नाही। देवाने आदामापासून तर नोहापर्यंत जी वंशावळी होती ती रचली। याचा अर्थ देव आपले वचन कधीच विसरत नाही। आजही आपण जर आयुष्यामध्ये आपल्याकडून एखादी चुकी झाली असेल तर लक्षात ठेवायचं की देव त्याची योजना कधीही बदलत नाही। एक गोष्ट आपल्याला पुन्हा पाहायला मिळते की तो मरण पावला, हा मरण पावला, अशा प्रकारचं जे वाक्य आहे हे या अध्यायामध्ये पुष्कळ वेळा आले आहे। हे सर्व का होत होतं? कारण पापाचा जो परिणाम होता तो एक मृत्यू होता। देवाने आधीच सांगितलं होतं की पाप केल्याने तू मृत्यू पावशील आणि तेच घडले। फ्रेंड्स, आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे पाप आहे ते आपल्याला कधीही जीवन देत नाही, नेहमी मृत्यू देत असतं। पापाचा परिणाम नेहमी देवापासून दूर जाणं आणि मृत्यू असतो। पुढची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की मोठे आयुष्य म्हणजे सक्सेसफुलनेस किंवा यश नसते। या अध्यायामध्ये अनेक लोक 900 वर्षापर्यंत जगले, पण शेवटी प्रत्येक जण मरण पावला। आज पुष्कळ लोक असे आहे जे दीर्घ आयुष्य, पैसे मागतात, पण देव आपल्याला एक प्रश्न विचारत आहे की तू माझ्यासाठी जगला का? या अध्यायामधील 5व्या अध्यायामधील सगळ्यात सुंदर असं वाक्य एक आहे जे की मला खूप आवडलं। हनोक देवाबरोबर चालला। हनोकाने एवढे चांगले देवासोबत नाते ठेवले की देवाने त्याला आपल्या स्वतःकडे बोलवून घेतले। फक्त हनोकाच्या नावाच्या मागेच असे म्हटले नाही गेले की तो मरण पावला किंवा त्याचं हे झालं, त्याचं ते झालं, बाकी सर्वांच्या नावाच्या मागे लिहिले गेले। इथं डिफरन्स असा आहे की बाकी लोकांसोबत चालत होते, त्यांच्या फॅमिलीसोबत चालत होते, जगासोबत चालत होते, बट हनोक एक असा व्यक्ती होता जो देवासोबत चालत होता। इथं आपल्याला पाहायला मिळतं की लोकांबरोबर चालण्यापेक्षा देवाबरोबर चालणे खूप महत्त्वाचे आहे। प्रश्न असा आहे की आज आपण लोकांबरोबर चालत आहे की देवाबरोबर चालत आहे? पुढची गोष्ट आपण पाहूया की देवाबरोबर चालणे म्हणजे काय? देवाबरोबर चालणे म्हणजे रोज प्रार्थना करणे, बायबल वाचणे, देवाच्या आज्ञा पाळणे, प्रत्येक निर्णयामध्ये देवाला विचारणे आणि पवित्र जीवन जगणे। देवाला कुठेतरी फक्त रविवारी भेटणारे लोक नव्हे, देवाला रोज त्याच्याबरोबर चालणारी मुले हवे आहेत। या अध्यायामध्ये नावांना खूप महत्त्व दिलेले आहे। तर मी स्टडी करत असताना मला रिअलाईज झालं की नोहा या नावाचा अर्थ काय? तर नोहा या नावाचा अर्थ असा आहे, नोहा म्हणजे विश्रांती। नोहाने लोकांना, त्याच्या फॅमिलीला आणि काही जनावरांना जलप्रलयातून वाचवले। हे कुठेतरी येशू ख्रिस्ताचे चिन्ह आहेत किंवा चित्र आहे असं आपण म्हणू शकतो। आज आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की खरी शांती पैसा, नोकरी किंवा या जगात नाही आहे। खरी शांती फक्त येशूमध्ये आहे। या अध्यायामध्ये पुष्कळ मोठी अशी नावांची यादी लिहून ठेवलेली आहे। यावरून आपल्याला एक गोष्ट समजते की देव प्रत्येकाचे नाव ओळखतो। आपल्याला ही नावांची यादी कंटाळा देणारी वाटते, पण इथं आपल्याला एक गोष्ट पाहायची आहे की देव प्रत्येकाचं नाव लिहून ठेवतो। याचा अर्थ देव तुम्हा सर्वांना ओळखतो। लोक तुम्हाला विसरतील पण देव तुम्हाला कधीच विसरणार नाही। आज आपल्याला प्रश्न आहे, आपले जीवन कशासाठी ओळखले जाणार? या अध्यायामध्ये अनेक लोकांची नावे आहेत, पण या जगामध्ये आज सर्वात जास्त कोणाचं नाव ओळखलं जात आहे? हा आपल्याला आज प्रश्न आहे। हनोक का? कारण त्याने देवाबरोबर चालणे निवडले। आपल्या जीवनावर लोक असे नाही म्हणणार की अरे हा खूप श्रीमंत होता, ह्याच्याकडे खूप चांगली कार होती, बाईक होती, घर होतं। का लोक तुमच्याबद्दल असे म्हणतील की तो देवाबरोबर चालणारा मनुष्य होता? उत्पत्ती 5 आपल्याला 3 गोष्टी शिकवते। पहिली, पापाचा शेवट मृत्यू असतो। दुसरी, देवाची योजना कधीच थांबत नाही। तिसरी, देवाबरोबर चालणाऱ्यांचे जीवन कधीच व्यर्थ जात नाही। आज आपण निर्णय घेऊया, या जगाबरोबर नाही तर देवाबरोबर चालायचे, मग देव आपले जीवन हनोक आणि नोहाप्रमाणे आशीर्वादित करेल। तर या माझ्याबरोबर प्रार्थना करा। हे स्वर्गीय पिता, तुझ्या पवित्र नावाची स्तुती असो। आज उत्पत्ती अध्याय 5 मधून दिलेल्या वचनासाठी तुझे आभार मानतो प्रभू। आम्हाला समजले की या जीवनामध्ये, या जगामध्ये जे काही जीवन आहे ते तात्पुरते आहे। एक दिवस
तुझ्यासमोर सर्वांना उभं राहायचे आहे. म्हणून आम्हाला असं जीवन जगण्याची कृपा, दया दे, जेणेकरून आम्ही तुझ्यासमोर उभं राहू शकू आणि जेणेकरून आमच्या जीवनाद्वारे तुला गौरव भेटेल. प्रभू, हनोखाप्रमाणे दररोज आम्हाला तुझ्यासोबत चालायला शिकव. आमच्या प्रार्थनेत, आमच्या बायबल वचन वाचत असताना आणि प्रत्येक आज्ञापालन करत असताना आम्हाला विश्वासू बनव. आमचे तुझ्यासोबतचे जे काही नाते आहे ते अधिक अजून मजबूत होऊ दे. हे प्रभू, आमच्या जीवनातील प्रत्येक पाप आम्ही कबूल करतो. आम्हाला क्षमा कर, आमचे मन शुद्ध कर आणि तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला नवीन जीवन दे आणि आम्हाला पापापासून दूर राहण्यास सामर्थ्य दे. प्रभू, नोहाप्रमाणे पूर्णपणे आम्हाला तुझ्यावर विश्वास ठेवण्यास मदत कर. संकटे, परीक्षा आणि जरी अडचण आले तरी आमचा विश्वास डगमगू देऊ नको. आमचं जीवन पैशांसाठी किंवा प्रसिद्धीसाठी किंवा लोकांच्या स्तुतीसाठी नको, तर तुझ्या गौरवासाठी असू दे. लोकांनी आमच्याबद्दल काहीही म्हटले तरी चालेल, पण शेवटी तू आमच्याबद्दल असे म्हणावे की हा माझ्याबरोबर चालणारा विश्वासू सेवक आहे. आमच्या कुटुंबाला, सेवेकार्याला, नोकरीला आणि भविष्याला तुझ्या पवित्र आणि सामर्थ्यवान हातात सोपवतो. आमच्या प्रत्येक पावलावर तुझे मार्गदर्शन दे देवापा. हे प्रभू, आम्हाला शेवटपर्यंत विश्वासात ठेव आणि तुझ्या कृपेत दयेत चालण्यास आम्हाला मार्गदर्शन कर. ही आजची प्रार्थना आमचा पवित्र प्रभू श्री ख्रिस्ताच्या पवित्र नावाने मागतो. आमेन.